हाय हॅलो नमस्कार. तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या काही नवीन ब्लॉग्समध्ये आणि काही नवीन रेसिपीमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. तर आज बनवायचे आहेत कोथिंबीरीचे भजे. तर बघू शकता एकदम मस्त अशी भजे होणार आहेत. तर त्याच्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा. त्यासाठी बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. तर बघू शकता कोथिंबीरीची खूप मोठी पेंडी आहे. त्याच्यासाठी मी एकच पेंडी घेतलेली आहे आणि एकदम मस्त म्हणजे आजच मार्केटमध्ये शेतातनं काढून आणली होती आणि लगेच सकाळी सकाळी दारावर घेतली. त्याच्यामुळे एकदम म्हणजे अशी ताजी होती, त्यामुळे जास्त निवडायला पण वेळ नाही लागला. तर काय करायचं आहे आपल्याला अगदी मोठी मोठीच निवडून घ्यायची आहे. म्हणजे फक्त पानं नाही घ्यायची, थोड्याशा काड्या आल्या तरी चालतील कारण की आपल्याला ह्याची बनवायची आहेत भजे. तर एक पेंडी आहे ती मी पूर्ण निवडून घेतलेली आहे. तर आता आपल्याला ही ना स्वच्छ धुवून घ्यायची 2 पाण्याने आणि नंतर ही स्वच्छ धुवून घेतल्याच्या नंतर कट करायची. कट करताना पण थोडीशी मोठीच कट करायची आहे, खूप बारीक कट करायची नाही गरज आहे. भजे वगैरे करायचे असल्यामुळे भाजीला पण बारीक कट करतो भाजीला टाकायची असेल तर. तर बघू शकता मी अगदी मोठालीच कट करून घेतली, खूप बारीक पण नाही कट केलेली. तर आता आपल्याला भिजवायचं आहे पीठ. तर मी अगोदरच कोथिंबीर आहे ती एका त्या पाटीमध्ये काढून घेतली कारण की भिजवायला थोडंसं सोपं जातं, त्याच्यामुळे मी थोड्याशा मोठ्या भांड्यात काढून घेतलेली आहे. आणि आता त्याच्यामध्ये टाकते हळद, मीठ. आपल्याला त्याच्यामध्ये लागणार आहे ओवा भजे करायचे किंवा वड्या करायच्या असेल तर ओवा लागतोच, तर त्यासाठी टाकलेला आहे मी ओवा. आणि आता ह्याच्यामध्ये टाकते तिखट. तर मी लाल तिखट टाकते आणि भज्याला थोडंसं जास्तच तिखट वापरलेलं आहे. आणि आत्ता आपल्याला लागण ना तेवढं ह्याच्यामध्ये पीठ वरतून चाळून घ्यायचं आहे. अगोदर पीठ भिजून घेतलं तरी पण चालतं, पण म्हणजे कितीक लागले ह्या अंदाजामुळे मी अगोदर सगळं मसाला मिक्स करून घेतला आणि त्याच्यावर आपल्याला लागण तसं पीठ चाळून घ्यायचं आहे. आणि आपल्याला थोडंसं पातळच भिजवायचं आहे, जेव्हा वड्याचं भिजवतं आणि थोडंसं घट्ट भिजवायचं होतं. तर मी हे पातळ भिजवलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी मेन म्हणजे खाता सोडा वगैरे नाही वापरलेला. तर थोडंसं पातळ केलं ना तर चांगले खुसखुशीत होत आहेत, म्हणजे खाता सोड्याची गरज नाही लागत. कोणता सोडा वगैरे मी ह्याच्यात वापरलेला नाही. आणि लगेच हे पीठ भिजवायला घेतलं आहे. तेव्हाच मी एका कढईमध्ये तेल टाकले. अगदी 5 ते 6 मिनटामध्ये आपले हे भजे तयार होत आहेत, जास्त वेळ पण नाही लागत आहे. त्या अगोदर स्वयंपाक बनवून ठेवला होता, लगेच म्हटलं जेवणामध्ये भजे लगेच बनवूया. त्यासाठी मी लगेच स्वयंपाक बनवल्याच भजे करायला घेतले. आणि भजी बनवायची म्हटल्यावर मग रुद्रांशला पापड वगैरे बॉबी वगैरे लागत आहेत. तर मग तो म्हणला मम्मी पापड पण दे. तर मग मी थोड्याशा पापड आणि बॉब्या होत्या त्या पण अगोदर तळून घेतल्या आणि मग आत्ता घेतले आहेत भजे तळायला. तळायला पण ह्याला खूप जास्त वेळ पण नाही लागत आहे कारण की पीठ थोडंसं पातळच करायचं आहे त्याच्यामुळे. तर अगोदर मी पापड आणि बॉबी आहे ती रुद्रांशला तळून घेतलेली आहे आणि भज्यासोबत खायला पण छान लागते, त्यामुळे थोडीशी मग मी जास्तच तळली. आणि तेल आपलं आता छान गरम झालेलं आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये लगेच भजे तळून घेऊयात. तर थोडंसं पीठ पातळ होतं त्याच्यामुळं मग मी गॅस थोडासा कमी केला कारण की कोथिंबीरची भजी लवकर जळत आहेत, त्याला जास्त गरम तेलाची पण गरज नाही आणि जास्त वेळ पण नाही लागत आहे तळायला. तर अगोदर थोडंसं तेल घेतलेलं होतं मी. तर म्हटलं म्हणजे थोड्या तेलातच तळायचे होते. तर परत म्हटलं की ह्याला तळायला ना खूप वेळ लागेल कारण की बघू शकता थोड्या तेलामध्ये अगदी 5 ते 6 भजे बसत होते. तर मग मी हा घाणा काढून घेतला आणि मग नंतर हा घाणा छान तळल्याच्या नंतर म्हटलं आता आपण ह्याच्यातनं अजून थोडंसं तेल टाकूयात कारण की मला ह्याच्यावर तळायचं म्हटलं ना तर मला अर्धा तास गेला असता भजे तळायला. तर मग मी नंतर कढईत भरपूर तेल टाकलं. मग तेल टाकल्याच्या नंतर अगदी 5च मिनटात भजे पण तळायचे झाले. म्हणजे फक्त 2 घाण्यामध्ये ना पूर्ण भजे बसले. आपल्याला दिसताना कोथिंबीरचे भजे थोडे वाटत आहेत पण भरपूर होत आहेत, वड्या पण भरपूर होत आहेत आणि भजे पण भरपूर होत आहेत. तर मग मी ह्याच्यामध्ये लगेच भरपूर अर्ध पीठ आहे यातलं अर्ध पीठ ह्याच्यामध्ये बसलं आणि मग हे पण मी एकदम कमी गॅसवरती छान असे खरपूस 2-3 मिनटं छान तळून घेते. ह्याला तळायला जास्त वेळ नाही लागत आहे आणि पीठ खूप जाड केलं ना तर मग हे असे निब्बर होत आहेत. तर मग आपल्याला जर पीठ जाड करायचं असेल तर त्याच्यामध्ये थोडासा खाता सोडा टाकला तरी चालतो, पण मी पीठ थोडंसं पातळ बनवते म्हणजे त्याच्यामध्ये खाता सोडा टाकायची पण गरज नाही. आणि दुसऱ्या दिवशी जरी राहिले तरी टेस्टीला छान लागतात. खाता सोड्याने थोडीशी टेस्ट त्याची बिघडती, दुसऱ्या दिवशी वेगळे लागत आहेत थोडीसे. आणि पीठ पातळ केलं ना तर छान असे खरपूस तळून घ्यायचे म्हणजे असे एकदम खुसखुशीत होत आहेत.
तर बघू शकता आता आपली भजी एक घाणा आहे तो छान तळून घेतलेला आहे. तर आता आपण हे घाणा आहे हा काढून घेऊयात आणि ह्याच्यामध्ये जास्त तेल राहू नये म्हणून आपल्याला ना एका साईडला थोडीशी झाऱ्यामध्ये घेतल्याच्या नंतर थोडंसं आपल्याला एका साईडला झाऱ्या धरून ठेवायचं आहे, म्हणजे पूर्ण ह्यातलं तेल निघून जातं. ताटामध्ये जास्त तेल पडत नाही आणि ताटामध्ये जास्त तेल आलं तर मग परत ते भज्यामध्ये अजून भजे तेलकट होत आहेत. त्याच्यामुळं कढईतच आपल्याला ह्यातलं पूर्ण तेल आहे हे काढून घ्यायचे. झाऱ्या थोडासा लहान असेल तर दोन तीन भजे निघत आहेत, पण झाऱ्या मोठा असल्यामुळं ना म्हणजे 1 ते 2 ह्याच्यामध्ये पूर्ण भजी बसत आहेत आणि तेल पण नाही राहते जास्त. आता बघू शकता आता आपले भजे छान तळलेले आहेत. आता आपण हे भजे काढून घेऊयात एका ताटामध्ये आणि दुसऱ्या एका घाण्यामध्ये आपले सगळे भजे बसत आहेत, म्हणजे जास्त वेळ पण नाही लागणार आहे. आणि अगोदर जे मी तेल घेतलं होतं ना त्याला खूप वेळ लागला असता आणि जेवायला पण उशीर झाला असता, म्हणून म्हटलं चला आता आपण तेल जास्त टाकूयात. तर हा घाणा आहे, हा घाणा मी काढून घेते. कधी पण आपल्याला जेवायच्या टायमिंगला जरी आपण बनवले ना तर अगदी 5च मिनटात भजी तयार होत आहेत. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ना मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास पण लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल चॅनलला पण सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल.